हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे मकर संक्रांती. हा मकर संक्रांतीचा व्लॉग आहे. तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून. तर म्हटलं आज सण आहे तर छान अशी रांगोळी काढावी म्हणून मी बाहेर छान असं झाडू मारून घेत होते. झाडू मारून पाणीसुद्धा मारणार होते जेणेकरून रांगोळी एकदम छान दिसेल. रांगोळी मला फार जास्त येत नाही. मी आधी सांगितलं आधीच्या व्लॉगमध्ये रांगोळी मला फार जास्त येत नाही, तरीही मी प्रयत्न करते काढण्याचा. म्हणजे जशी जमेल तशी काढते, बघून वगैरे काढते. येते मला थोडीफार, असं नाही की येतच नाही, पण एकदम परफेक्ट अशी छान दिसते ना तशी रांगोळी मला नाही येत अजून. तरी पण मी काढण्याचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर मला मदत करायला ॲज युज्युअल अन्वी होतीच. तीसुद्धा खराटाने झाडू मारत होती. तिला पण माझी मदत करायला खूप जास्त आवडते. ॲक्च्युली ती जास्त काम करत नाही, वाढवून ठेवते. त्यानंतर लगेचच मी इथं छान अशी देवपूजासुद्धा करून घेतली. आणि ह्यावेळेस काय मला व्यवसायाला जायचं नव्हतं, त्यामुळं मग मी घरीच अशी देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर अन्वीलाही म्हटलं तूही पाया पड. ती बघा किती छान अशी पाया पडत होती. आणि त्यानंतर तिला हे सगळं म्हणता येतं, जय बापा वगैरे ती सगळं काही म्हणते येतं. म्हणजे तिला थोडं थोडं मी आता शिकवते आहे. आणि ती तुम्हाला सगळ्यांना हाय वगैरे करत होती, फ्लँकीसुद्धा देत होती. आणि आता ती बऱ्यापैकी खूप जास्त हुशार झाली आहे. त्यानंतर म्हटलं आपण छान आता छोटीशी रांगोळी काढून घ्यावी. अर्धी काढून झाली ती. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला शूटसुद्धा करायचं आहे. मग त्यानंतर मी पुन्हा उठून शूट करायला घेतलं. आणि इथे मी थोडी थोडी बघून रांगोळी काढत होते मोबाईलमध्ये. काही थोडी मोबाईलमध्ये बघत होते, काही मनाने अशी रांगोळी काढत होते. आणि इकडे अन्वीसुद्धा दुसरीकडे रांगोळी काढत होती. सगळे कलर वगैरे तिने मिक्स करून टाकले होते. तरी पण मी काय करणार ना, तेच कलर मी त्याच्यामध्ये भरले. आणि आज सण असूनसुद्धा असं वाटत नाही की सण आहे. म्हणजे लहानपणी कसं आपण छान असे ड्रेस वगैरे घालायचो, साडी वगैरे घालायचो आणि सगळ्या घरोघरी जे आहे ते तिळगुळ वाटायला जातो. त्याला पण आता असं लग्न झाल्यावर तसं काही राहत नाही. म्हणजे लहानपण ते लहानपणच असतं, पुन्हा काय ते येत नाही परत. त्यानंतर मी अन्वीलाही छान अशी आंघोळ घालून तिला रेडी केलं होतं. आणि ती बघा किती छान दिसते, किती क्यूट दिसते ती. हा ड्रेस तिच्या आजीने घेतला होता आणि तो मी तिला पहिल्यांदाच वेअर केला आहे बहुतेक. आणि त्याच्यामध्ये ती खूप गोड दिसत होती. आणि तिला मी इथं हेअर्सला छोटे छोटे पिनसुद्धा लावले होते. आणि आज छान असा जेवायचा बेत केला होता. मकर संक्रांतीनिमित्त पुरणपोळी केली होती, आमटी, भात, भजी, पापड आणि दूध होतं, गोड दूध होतं. आणि इथे मस्त आमटीला बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आला आहे. त्यानंतर मी अन्वीसोबत थोडासा टाइम स्पेंड करत होते. तर ती आवडती का मम्मी? मम्मी आवडती का पप्पा? कोण जास्त आवडतं, पप्पा का मम्मी? पप्पा. सगळं तुझं मी करते आणि तुला पप्पा आवडतात का? हां, मी नाही आवडत, मम्मा नाही आवडत. कोण आवडतं? संध्याकाळी आम्ही छान असं रेडी सुद्धा झालो. आणि माझ्या मम्मीकडे गेलो होतो तिळगुळ देण्यासाठी. तिकडे पण गेलो होतो. आणि माझ्या मम्मीने खूप छान अशी साडी घातली होती ब्लॅक कलरची. आणि अन्वीचाही लवकरच मला बोरनान करायचं आहे, तर तोही व्लॉग लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल मी. तसं आजच्या पुरतं एवढंच होतं, एवढंच मी शूट केलं होतं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.